नमस्कार. आज आपण बघणार आहोत सुक्या काजूंची भाजी. त्यासाठी इथे मी एका भांड्यात काजू घेतलेले आहेत. काजू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यात पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी इथे आपल्या काजू चांगल्या भिजलेल्या आहेत. आता आपल्याला त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि काजू उकडायला ठेवायचे आहेत. इथे मी काजू दुसऱ्या टोपात काढून घेतलेले आहेत. आपल्याला यात पाणी, मीठ आणि हळद टाकून या उकडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आहे आणि उकळी आल्यावर आपल्याला गॅस मंद करायचा आहे. मंद गॅसवर काजू शिजवून घ्यायचे आहेत. काजू चांगल्या शिजलेले आहेत. आता आपल्याला या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. उकडून घेतलेल्या काजू इथे मी डब्यात काढून घेतलेले आहेत. यात आपल्याला सोलून फोडी करून स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. अर्धा टीस्पून पावभाजी मसाला टाकायचा आहे. 2 टेबलस्पून आपल्याला गरम मसाल्याचं वाटण टाकायचं आहे आणि आपल्याला यात अर्धा चमचा तेल गरम करून टाकायचं आहे. मी तेल गरम करायला ठेवलं होतं ते आता यात टाकत आहे. हे आपल्याला असंच 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. गॅसवर टोप ठेवून आपल्याला त्यात 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झालं की आपल्याला त्यात 2-3 बारीक चिरलेल्या लसूण टाकायचे आहेत. लसूण चांगली भाजली की आपल्याला यात अर्धा टीस्पून हळद आणि मिरची पावडर टाकायची आहे. आपण काजूत ही मिरची पावडर टाकलेली आहे, त्या अंदाजानेच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. आणि नंतर आपल्याला यात मसाले टाकून घेतलेल्या काजू टाकायचे आहेत. आणि तुम्हाला भाजीत रस्सा कमी जास्त पाहिजे असेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे. भाजी आपल्याला पळीने एकदा मिक्स करून घ्यायची आहे. आता भाजीला उकळी येईपर्यंत सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा करायचा आहे. भाजीला उकळी आल्यावर आपल्याला गॅस मंद ते मध्यम करायचा आहे. भाजीत आपल्याला एक अशी पळी ठेवायची आहे आणि भाजीवर अर्धवट झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आपल्याला आता भाजीत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे. भाजीत आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजी अशीच मध्यम गॅसवर 5 मिनिटे ठेवायची आहे आणि 5 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपली काजूची भाजी बनवून तयार आहे.